सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक 7 बलवाडी येथे भारतीय जनता पार्टीतर्फे विजय संकल्प सभा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। या सभेला माजी खासदार सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह या प्रभागातील तब्बल 41 इच्छुक उमेदवार उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सुभाष भामरे यांनी भाजप केवळ विकासाचे राजकारण करत असल्याचं स्पष्ट केलंय। भाजपाच्या कार्यकाळातच मनमाड इंदूर रेल्वे मार्ग आणि सुलवाडे जामफळ योजनेसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले असून शहराचा पाणी प्रश्नही भाजपने सोडवला असल्याचा दावा त्यांनी केलाय। विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत महापालिका भाजपच्या ताब्यात द्यावी असे आवाहन भामरे यांनी यावेळी केले। दुसरीकडे आमदार अनुप अग्रवाल यांनी शहराच्या भविष्यातील विकासाचा रोड मॅप मांडलाय। शहरात होणारे मॉल, एकविरा देवी मंदिराचे तीर्थक्षेत्र विकास काम आणि रस्त्यांची कामे वेगाने सुरू असून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा भाजपचा संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलंय। विशेष म्हणजे या एकाच प्रभागात भाजपचे 41 उमेदवार इच्छुक आहे, मात्र नियमानुसार यातील केवळ 4 जणांनाच तिकीट मिळणार आहे। त्यामुळे तिकीट जाहीर झाल्यानंतर उर्वरित उमेदवारांनी नाराज न होता पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन अग्रवाल यांनी केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। कमळ विजय संकल्प यात्रेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित फार अभिमान आणि गर्व वाटतं। तुमच्या या प्रभागामधनं 41 लोकांनी उमेदवारी मागितलेली भारतीय जनता पार्टीची 41 लोकांनी, आणि आपल्याला 4 लोकांना निवडून द्यायचं। खरंच सांगतो, दुसऱ्या पक्षात उमेदवार सुद्धा भेटत नाही। हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं। आणि मला याचाही अभिमान वाटतो का हे जे आमचे 41 उमेदवार आहेत, हे सर्व घरोघरी फिरून फक्त आमचा उमेदवार कमळ आहे, कोणत्याही 4 लोकांना तिकीट मिळालं आम्ही त्यांना निवडून देऊ अशी विनंती 41 लोक करतात। याचाही मला सार्थ अभिमान आहे का भारतीय जनता पार्टी या विचारावर, ज्या सनातनी आणि विकासाच्या विचारावर चालली आहे, त्याचे खऱ्या अर्थाने 41 लोक पाहिजे। आज या 41 लोकांमध्ये पुष्पाताई सातपुते असतील, उमेदवारी मागितलेली, परंतु आपण कुठल्याही 4 उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देणार आहोत। आणि या 41 लोकांना ते मान्य आहे का तुम्ही कोणत्याही 4 लोकांना उमेदवारी द्या। जसं मी आज फिरतोय तसंच त्यावेळेला सुद्धा फिरू आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडू। माझी उपस्थितांना हात जोडून विनंती आहे का यांच्या सर्वांसाठी जोरदार एकदा करायला हवं। या शहराचा आपल्याला चेहरा मोहरा बदलायचा। आज तुम्ही ज्या रस्त्यावर बसला, जेव्हा तुम्ही दत्त मंदिरकडनं या रस्त्यावर सरळ याल, येणाऱ्या काळात येताना आणि जाताना तुम्हाला प्रत्येक पोलवर, या लाईटच्या पोलवर मधल्या जय श्रीराम, प्रभू रामाचे दर्शन होतील सर्वांना। अतिशय सुंदर हा रस्ता इथपर्यंत आपण चौपदरी काँक्रिटीकरण केला। येणाऱ्या काळात पुढचाही रस्ता आपण त्या ठिकाणी करणार आहोत। अरे विकास तुमचा भोकरचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे, तो रस्ता सुद्धा त्या ठिकाणी मी पूर्ण कॉन्क्रीट तुम्हाला त्या ठिकाणी करून देणार आहे।